भाजपचं पेपरमध्ये जाहिरात आहे, त्याच्यामध्ये उर्दू जाहिरात दिलेली आहे, ट्विट केलंय. मी कालच केलेलं आहे. तसं मी काही उर्दू भाषेला विरोध करणारा नाही एक, पण भारतीय जनता पार्टीची वृत्ती हीच उर्दूचं बॅनर समजा आम्ही केलं असतं, शिवसेनेनं केलं असतं किंवा काँग्रेसने केलं असतं तर किती गजब झाला असता. म्हणून मी उपरोधाने केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने केलेलं उर्दू चालतं, पण एखाद्या दिवस काँग्रेसने किंवा आम्ही शिवसेनेने केलेलं उर्दू काही चालत नाही. आणि म्हणून मताच्या लांगुल चालनापायी शेवटी तुम्ही सुद्धा उर्दूचा आधार घेताय. मग उर्दू कोणाची भाषा आहे, काय भाषा आहे? आणि म्हणून मी त्या अर्थानं ते भूमिका मांडलेली आहे. बाकी त्याच्यात फार उर्दू भाषेला मला वाटतं उर्दू भाषा चांगली भाषा एवढंच म्हणाल. एका दुर्दैवी घटना घडली आहे. रेल्वेमध्ये हिंदीत बोलल्याने एका मराठी मुलास मारहाण करण्यात आली. इतका तणावात गेला की त्याने आत्महत्या केली. हे तर दुर्दैवी आहे. खरं तर मराठी माणसांनी सुद्धा एवढं कच्चं राहू नये, एवढं पॅनिक होऊ नये, तशाच तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली पाहिजे इतकं आत्महत्येपर्यंत. तो भाषेहून जर एवढी मस्ती असेल तर ती मस्ती सुद्धा जिरवली पाहिजे. जस्टिन कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं की सलील देशमुख हे लवकरच अजित पवार यांच्या पक्षात येणार. काही अडचणी आहेत पण अजित पवार त्या दूर करतील आणि लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश असेल. असं आहे, वडील तिकडे मुलगा इकडे. आता तुम्ही सांगताय, सत्यता मला माहिती नाही, परंतु आताच्या स्थितीत कोण काय करेल याचा भरोसा नाही हेही सांगता येईल. कोणत्याच विषयाची शाश्वती नाही. अनिल देशमुख हे माननीय शरद पवार साहेबांसोबत निष्ठेनं राहणारे आहे. जेल पत्करली त्यांनी, म्हणजे खरं तर काही गुन्हा नसताना तुरुंगात जाणं त्यांनी पसंत केलं. आणि याच लोकांनी त्यांच्या छोट्या नातवाचं सुद्धा ईडीने इन्क्वायरी केली होती. आणि त्यांच्याशी संगनमत असणाऱ्याबरोबर जाणं सलीलने सुद्धा, मला असं वाटतं हे चुकीचं होईल. पण तो आत्ताच्या घडीला तत्व विचार जुन्या काही गोष्टी याला कोणी महत्व देत नाही, ही स्थिती सुद्धा येऊन ठरलेली. बऱ्याच नेत्यांचा नेतेपुत्रांचा असाच प्रवास पण सत्तेकडे, सत्तेची लालसा गरज काय? तर आपण म्हणतो ना, सत्य परेशान हो सकता है, हार नाही सकता. थोडीशी वाट बघावी लागते. तो पेशन्स, सोशिकपणा, सहनशीलता थोडीशी कमी बऱ्याच जणांमध्ये झालेली आहे. आणि मला असं वाटतं सहनशीलता ठेवली पाहिजे. सत्ताच हे काही सर्वस्व नसतं, हेही जर विचार लक्षात ठेवला तर योग्य होईल. सत्यापेक्षा सत्ता लवकर मिळते ना. ठीक आहे, पण ही सत्ता शब्द आता माझ्याकडे चांगला घाणेरडा आहे. तो बोलणं योग्य नाही. सत्ता म्हणजे एक लालच आहे. ठीक आहे, सत्ता आवश्यक असते, परंतु सत्ता नसली म्हणजे काहीच होत नाही असाही अर्थ आपल्या देशात असेल, जगात असेल. नेल्सन मंडेलांनी लढा दिला, महात्मा गांधींनी लढा दिला, जॉर्ज फर्नांडिसनी लढा दिला, जयप्रकाश नारायणांनी लढा दिला. हे काय सत्याचेच लढे होते ना. नगरपालिकांमध्ये नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले. मला एक कळलं असेल, मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक निवडून आलं. त्यानंतर जळगावच्या जामनेर नगराध्यक्षपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नीची बिनविरोध निवड झाली. रावलांची आई निवडून आली, राजन पाटलांची सून निवडून आली. परंतु हे विजय फार जनतेच्या मनातले विजय नाहीये. हे विजय सत्ता संपत्तीचे विजय, मेजॉरिटीनं धाक दपटशाचे विजय आहे. आता ते राजन पाटलांची सून जी उभी होती तिथं, जी अजितदादाच्या पक्षाची एक भगिनी उभी होती, तिला फॉर्म भरायला सुद्धा पोलीस संरक्षण घ्यावं लागलं. याच्यातच लोकशाही कशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला तडपडते हे दिसत असेल. आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून येणं म्हणजे फार मोठं तीर मारणं असं मी समजत नाही. थोडासा विरोध या सगळ्या गोष्टीत असलाच पाहिजे. म्हणजे माणूस, आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, शेजारी असलंच पाहिजे. परंतु यांना हे निंदकही सहन होत नाही आत्ताच्या घडीला. आणि म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं साम दाम दंड भेद वापरून बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडलेल्या. यंत्रणाच आहे सत्ता आणि संपत्ती, बाकी काय. विरोधी पक्षाचा काय नाही होत एखादा बिनविरोध. त्या विरोधी पक्षाची ताकद नाही का? सगळ्या महाराष्ट्रात यांचीच ताकद आहे का? पण नाही.
सत्ता आणि संपत्ती यांच्या सोबत आहे म्हणून या गोष्टी होतात. काल आरोपी शीतल तेजवानीच्या प्रकरणामध्ये काल चौकशीला गेली होती, पोलिसांनी बोलवलं होतं. आता त्यावर आरोप होतो की तुला प्रचंड व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं, म्हणजे दिवसभर क्षण व्यवस्थित आधी बसवून ठेवलं वगैरे 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 व्हीआयपी ट्रीटमेंट. खरं तर चौकशी करतात हेच मोठं भाग्य आहे असं म्हणावं लागेल आपण. नाही तर पार्थ पवार जसा नाही तसे शीतल तेजवानी पण नाही असं अजून म्हणायची वेळ अजून आली नाही. मला असं वाटतं ती सुद्धा येईल काही दिवसांनी. त्यामुळे चौकशी झाली हेच मोठं भाग्य. आता ती चौकशीचा तो फार्स असेल पण सत्यता काही लपणार नाही. ज्या चौकशीतून बाहेर आली या गोष्टीचं उत्तर तर सरकारला द्यावंच लागणार आहे. कोणी न्यायालयात गेलं, विधिमंडळ आहे, या सगळ्या ठिकाणी सरकार मला असं वाटतं याच्यातून पार्थ पवार तर सुटणार नाहीच काही जरी झालं तरी. तुम्ही सातत्याने पार्थ पवारचं नाव एफआयआर मध्ये का नाही असं सवाल देतो. हो, काल त्या दमाणीबाई पण विकास खारगेंना गेल्या, त्यांनी विचारलं तिथे समाधानकारक उत्तर नाही मिळालं की पवारचं नाव एफआयआर मध्ये का नाही. खरं तर 99% पार्टनर असणारा याचं नाव असलंच पाहिजे. 1% पार्टनर. उद्या मला सांगा एखादी कंपनी मी स्थापन केली, मी 0.1% त्याच्यात राहिलो आणि एखाद्याला 99.99 पार्टनरशिप दिली तर गुन्हा माझ्यावरच दाखल होईल. 99.99 कसं सुटेल? 0.1% वाला किंवा 1% वाला हा काही 99% परमिशन शिवाय काहीच गोष्टी करू शकतच नाही. शेवटी 99 वाल्याचाच असतो. आता शेअर्स असेल, वाटा असेल, हा 51-49 का ठेवतात? 50-50 का नाही करत? याचाच अर्थ 99% वाल्याला वाचवलं जातं हे सत्य आहे. पण हे सत्ता तोपर्यंत हे नंतर उद्या कधी येईल आणि कधी कोणाला उचलतील याचा भरोसा राहणार नाही. मुंबईमध्ये विरोधक वेगळे झाले होते, विस्कटले होते असं म्हटलं जातं. आता त्यात शरद पवार मध्यस्थी करणार अशी एक चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधू, काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी सगळे एकत्र करण्यासाठी पवारांची पुढाकार आणि एक चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांना फोन पण केले. हे पहा, माध्यमातून अशी चर्चा होत असते. प्रत्यक्षात पक्षामध्ये काय चर्चा चालू आहे, कशी चालू आहे हे काही माध्यमांना काही या सगळ्याच गोष्टी काही कोणता पक्ष सांगत नसतो. त्यामुळे आता ही गोष्ट समोर आलेली आहे. हे सत्य जरी असलं तरी आधीच्याही गोष्टी सत्य होत्या असं म्हणता येणार नाही. तिन्ही पक्ष, विशेषतः शिवसेना, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस, ही सर्व याच्यामध्ये एकत्रितरित्या बऱ्याच ठिकाणी, आता नगरपालिका खूप ठिकाणी एकत्रित लढतो. एखाद्या ठिकाणी होत नाही म्हणून काय सगळं संपलं अशातला अर्थ नसतो. पण आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांची जी मस्ती जर संपवायची तर सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. नाही तर मग ही मस्ती सहन करा. अमित ठाकरेंनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं, आता पुन्हा झाकला वगैरे झालं, आता त्याच्या उद्घाटनाला मुहूर्त ठरलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणेश नाईक हे सगळे लोक जाऊन उद्घाटन करणार. पण अभी जो बोन से गए वो हौद से नहीं आती. शिवाजी महाराजांचा पुतळा वर्ष झाकून ठेवायचा. पहिली गोष्ट तर अशी, हे उद्घाटन भानगडीच न करता सरळ पुतळे झाले, पूर्ण झाले का त्या दिवशीपासून खुले केले पाहिजे. परंतु या पद्धतीच आपल्याकडे चुकीच्या आहे. कोणतरी नेता आला पाहिजे, मगच त्याच्या हाताने उद्घाटन झालं पाहिजे, तोपर्यंत त्या पुतळ्याचा अवमान होतो हे कोणाच्या लक्षात येत नाही. इथे आपल्या इथं स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा 13 महिन्यांनी होता झाकलेला. आणि म्हणून अमित ठाकरेंचं तर अभिनंदन केलं पाहिजे. एक पत्र पाठवलंय महाराष्ट्र सरकारनं सगळ्यांना, म्हणजे यंत्रणेला. महाराष्ट्र ऑफिशियल शुड स्टँड एमपी एमएलए, म्हणजे कोणी एमपी एमएलए आला की उभं राहायचं आणि त्यांचं स्वागत करायचं, त्यांचा सत्कार करायचा, भाषा चांगली वापरायची, अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. हा शिष्टाचाराचा भाग आहे. मला असं वाटतं हा एमपी किंवा एमएलए साठीच नाही, एक शिष्टाचार म्हणून सगळ्यांनीच, म्हणजे फक्त अधिकाऱ्यांनीच एमपी एमएलएशी नव्हे तर एमपी एमएलएने सुद्धा अधिकाऱ्यांशी तशाच पद्धतीनं वागण्याची आवश्यकता आहे. एकमेकांचा मान जर ठेवला तर एकमेकांना मान मिळत असतो असं मला वाटतं. फक्त नियमन कायदे करून असा मानपान मिळणं याला काही अर्थ नाही. त्याच्यासाठी मला असं वाटतं ती कमवावी लागते. ती जर कमवावी कोणत्या एमएलएने आणि एमपीने तर मला असं वाटत नाही कोणता अधिकारी शिष्टाचाराचा भंग करेल. लाडक्या बहिणीत 5,000 सरकारी कर्मचारी, 3 निवड शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी योजनेचा लाभ घेतला असा आता अंतिम अहवाल झालेला आहे. आता या सगळ्यांवर राज्य सरकार कारवाई करण्याचा विचार
सुरुवातीला मंजूर का केल्या? सुरुवातीला नियम होता, कायदा होता की कोणी या योजनेचा लाभ घ्यायचा ठरलेलं असताना तुम्ही मताच्या लालचीपायी हे सगळे अर्ज मंजूर केले आणि आता कारवाई करता. खरं तर बेसिक सरकारनेच हे अर्जच मंजूर करायला नव्हते पाहिजे. गुन्हा करायला लावायचा आणि नंतर गुन्हा का केला म्हणून कारवाई करायची. हा दुटप्पीपणा सरकारला. गुन्हा का केला, गुन्हा करतानावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी घेतलं त्यांनी नाही, ज्यांनी केलं त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमदारांनी कसं वागावं आणि कसं वागू नये यासाठी नीतिमूल्य समिती स्थापन केलेली आहे. मी आता तेच पहिले आधी उत्तर दिलेलं आहे. नीतिमूल्य हा विषय पुस्तकातला जरी असला तरी माणसाच्या वृत्तीनं तो होऊ शकतो, नव्हे होतो. ज्याची नीती चांगली आहे, ज्याचं मूल्य चांगलं आहे, मला वाटतं त्याला समाजात निश्चित मान असतो. शिष्टाचाराचा भाग निश्चित त्याला शिष्टाचार योग्य पद्धतीने मिळतो. ज्याला नीती नाही, ज्याला मूल्य नाही, त्याला कोणी लोक, साधा माणूस सुद्धा एखादा चपरशी सुद्धा एखाद्या आमदाराला खासदार शिव्या देऊ शकतो. त्याला काय प्रॉब्लेम आहे? तो जर कसा वागला तर ते कसं सहन करणार कोणी? त्या समितीमध्ये चैनसुख संचेती, सुधीर मुनगंटीवार, विजय देशमुख, दीपक केसरकर. आता चैनसुख संचेतीनं सगळ्या बँका बुडवलेल्या आहे, मलकापूर बँक, आणि ही नीती मूल्य शिकवणार का? सगळ्या बँका डुबवल्या, लोकांना डुबवलं. भारतीय जनता पार्टी त्यांना संरक्षण देते. हे चैनसुख संचेती काय नीती मूल्य शिकवणार आहे? सगळे सर्वे करतात. भाजपने एक सर्वे केला मुंबईमध्ये की बार अंतर्गत, आणि त्यात त्यांना सक्षम बहुमत मिळालंय. असे सर्वे होत असतात. आता सर्वे कुठल्या कुठे जातात. आता बिहारला सर्वे काय होते आणि मग मतपेटीत काय निघालं. त्याच्यामुळे सर्वे हा विषय एक मेंटॅलिटी सेट करण्यासाठी मला असं वाटतं वापरण्यात येणारा आताच्या पद्धतीचं एक पद्धती दिसू लागलेली आहे. एक सामान्य बातमी लिहिलेली आहे की काल ट्रम्पने जे सांगितलं ना, अमेरिकेचा जो आवाज होता त्याच्यावर त्याचं लिहिलेलं आहे की आता काय की अमेरिकेच्या दाव्यामुळे भाजप फक्त आणि केंद्र सरकारची पुन्हा गोची झालेली आहे. सत्य ना. ट्रम्प काय आज नाही बोलले, रोजच बोलतायत. जिथं संधी मिळेल तिथं बोलतायत की युद्ध मी थांबवलं, मोदींचा मला फोन आला होता, नाही तर मी तुमच्यावर टेरिफ लावेल. पुन्हा एक वेगळा अहवाल सुद्धा आल्याचं सुद्धा सामनाने छापलेलं, ते वाचा. की अमेरिकेनं काय काय बोललेलं आहे, चायनाचं काय काय झालेलं आहे. त्याच्यामुळे हे जे लोक सिंदूर घेऊन फिरत होते ना, मला असं वाटतं हे डोळ्यात झणझणीत अंजन आहे. सामनामध्ये असं लिहिलंय की मिंदे गटात खतखत आणि कमळाबाईची गडबड, कारण उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाणांचं कौतुक केलं गेलं. हे पहा, हे सगळं मागच्या आठवड्याभरात घडतंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार झाला. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दिल्लीला गेले. मला असं वाटतं शिंदे साहेब हे अमित शहा जे आहेत आपल्या देशाचे गृहमंत्री, यांच्या नजीकच्या गोटात आहेत. आणि ते त्यांच्या नजीकच्या गोटात आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशी सुद्धा शंका येते खऱ्या अर्थानं कधी कधी. हो, अमित शहाच्या जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका सुद्धा मनात उभी राहते. कारण ज्या पद्धतीनं देशात एवढे मोठे प्रश्न असताना देशाचे गृहमंत्री जर एका उपमुख्यमंत्र्याशी तेही दुसऱ्या पक्षाच्या 50-50 मिनिटं चर्चा करतात, याचा अर्थ कधी त्यांना अमित शहा बाकीच्यांना फोन करावर भेटतात का, एकनाथ शिंदेनंच का भेटतात? याचा अर्थ अमित शहा आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा गोळपीट आहे. परंतु गोळपीट असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदेना त्रास दिला जातो, अशा प्रकारची सुद्धा मानसिकता काही जणांची. मी काय म्हटलं, महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं नाही. म्हणजे राज्याच्या नेत्यांचे केंद्राच्या भाजपच्या नेत्यांमध्ये जमत नाही असं म्हणायचं. मी काय म्हणलं, अमित शहांच्या गुडबुक्स मध्ये जर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे. नेत्यांचा सुद्धा बऱ्याच असाच समज आहे, शिंदे साहेबांच्या नेत्यांचा सुद्धा असाच समज आहे, आणि भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा एका गटाचं असंच म्हणणं आहे. एका गटाचं? हा, भारतीय जनता पार्टीच्या. बरं, ठाण्यात 2 नगरसेवकांमध्ये मारहाण झाली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने
शिंदेच्या पदाधिकाऱ्याला चांगलंच चोपलंय, त्यामुळे आता हा वाद मारामारीपर्यंत. मला असं वाटतं जे आता राज्यात होतंय ते खाली महानगरपालिका, आता नगरपालिका, ग्रामपंचायतीपर्यंत होत आला. आता शिंदेच्या लोकांना चोपलं, मुंबईत चोपलं, ठाण्यात चोपलं, आता एखाद्या तालुक्यात चोपतील, एखाद्या ग्रामपंचायत चोपतील, म्हणजे विषय संपला. नवाब मलिकावरून भाजपमध्ये विसंवाद पाहायला मिळतोय. नवाब मलिक प्रचारात असल्यास मुंबईत राष्ट्रवादीची युती करणार नाही अशी भूमिका आशिष शेलारांनी घेतली. तर मलिकाबाबत निर्णयाचा अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचं बावनकुळेंना. कशाच्या बाबतीत बावनकुळेंचं काय म्हणणं आहे? मलिकावरचा निर्णय अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचं बावनकुळे म्हणाले. कशा बाबतीत? थोडक्यात शेलार म्हणतात नवाब मलिक सोबत नसो, कालची ती चर्चा आहे. आणि बावनकुळे बोलतात त्यांच्याबाबत निर्णय राष्ट्रवादी, आम्ही काय विरोध करायचा. हा दुटप्पीपणा आहे ना. नवाब मलिकांविषयी देवेंद्रजी काय काय बोललेले आहे? देशद्रोहाच्या बाजूला बसणारे. एकनाथ शिंदे काय काय बोलले? देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे. आता हे देशद्रोही आहेत का? आणि असेल तर तुम्हाला चालतात का? खरं तर आम्ही म्हणत होतो की असं व्यक्तिगत तुम्ही नवाब मलिकावर आरोप लावताय, या एखाद्या केसमुळं त्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे, परंतु ते म्हणतात नाही हे देशद्रोही. मग आता हे देशद्रोही तुम्हाला कसे चालतात? बावनकुळेंना कसे चालतात? हा भारतीय जनता पार्टी माझा प्रश्न. मी तर म्हणतो नवाब मलिक अजितदादांच्या पक्षात येईल, मग ते अजितदादा चालतातच ना तुम्हाला, म्हणजे देशद्रोही तुम्हाला चालतात असं त्याचा स्पष्ट अर्थ आहे. म्हणजे तुम्ही पुन्हा दुतोंडाने बोलतात ना. ज्यावेळेस नवाब मलिक आमच्या सोबत होते तर ते देशद्रोही, तुमच्या सोबत आले तर काय झाले? ते देशभक्त झाले का? आपण भारतीय जनता दुतोंडी दुधारीपणा हा सगळा ठिकाणी देशभक्तीमध्ये, हिंदुत्वामध्ये आहे. ते हळूहळू लोकांना कळतंय. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये लिलावच झाला नगरपालिकेच्या निवडणुकीचा, आणि नगरसेवकासाठी 1 कोटी आणि महिला राखीव असेल तर त्यासाठी 20 लाख अशा पद्धतीने लिलाव झालेला आहे. म्हणजे वाटतं लोकशाही अशा पद्धतीनं वेशीवर टांगणं चुकीचं आहे. एखाद्या पदाचा लिलाव होणं म्हणजे ते बाजारात विकणं अशा पद्धतीने. लोकशाही मार्गाने या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे. असा लिलाव जर झाल्याची घटना याचे पुरावा असेल तर निवडणूक आयोगानं तिथली निवडणूक स्थगित केली पाहिजे. या ठिकाणी नव्यानं पुन्हा प्रोग्राम जाहीर केला पाहिजे, नव्यानं निवडणुका जाहीर झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने लिलाव होणं म्हणजे लोकशाहीला घातक आहे. एखाद्यावर पैसे नसेल तर गरिबांनी करायचं काय? गरिबांनी उभं राहायचं नाही का ज्याच्या खिशात पैसे नाही त्याने? कित्येक लोक, गरीब लोक नुसतं हात जोडून पाय पडून निवडून येत आहेत. जर 1 कोटीला आणि 20 लाखाला लिलाव होत असेल तर अशी निवडणूक प्रक्रिया थांबविली पाहिजे. लोकलमध्ये ते हिंदीमध्ये सांगा ना. ते भाजप, अमित शाह, ते शिंदे भेट मिल रहे हैं और भाजप में कुछ लोग दुख है आप बता रहे थे. हिंदीच संपलं ना, तुमचं राहिलं ते संपलं तुमचं. जिस प्रकार अमित शाह और एकनाथ शिंदे जो महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर है, इनका दोनों का एक रिलेशन बहुत अच्छा है ऐसा माने जाता है. अमित शाह साहब के गुड बुक में एकनाथ शिंदे साहब है, और मैं समझता हूँ एकनाथ शिंदे साहब अमित शाह के गुड बुक में होने के नाते उनको महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के नेता एक प्रकार से तकलीफ दे रहे, ताजदी दे रहे, और उनको यहाँ पॉलिटिकली भी अलग अलग जगह दिक्कत में ला रहे हैं. मतलब भाजपा के 2 लोग गट महाराष्ट्र में है ऐसा? बिल्कुल है, ज्यादा हो सकते हैं, लेकिन एक गुट उससे खुश होता है, एक गुट नाराज होता है. और कुछ भारतीय जनता पार्टी के ही लोगों का कहना है कि ये एकनाथ शिंदे साहब अमित शाह के नजदीक होने से उनको महाराष्ट्र में कुछ भारतीय जनता पार्टी के नेता तकलीफ दे रहे हैं.